नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांनाच आवडणारी पाटवडी. पाटवडी बनवायची म्हटलं की आपल्या मनात एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे पाणी किती घ्यायचं, पीठ किती घ्यायचं, मिरच्या किती घ्यायच्या. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मिळतील, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पाटवडी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसन आपलं नेहमीचंच घरी आपण जे बनवतो पिठल्याला वगैरे तेच बेसन मी इथे 1 वाटी घेतलेलं आहे आणि तेवढंच पाणी घेतलेलं आहे. बरोबर 1 वाटीच पाणी घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण बेसन घेणार आहोत त्याच वाटीनं पाणी घ्यायचं. इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. 4 ते 5 मिरच्या घ्यायच्या आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या घेऊन मिक्सरमधून फिरवून घ्यायच्या आहेत आपल्याला. इथे मी थोडं ओलं खोबरंसुद्धा खिसून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर बारीक अगदी चिरून घेतलेली आहे. ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरंसुद्धा वापरलं तरी चालू शकतं. इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. 1 ते 1.5 चमचा त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. आणि अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे. त्यानंतर इथे मी मिरची सुद्धा वाटून घेतलेली आहे, ती टाकणार आहे. मिरची 1 मिनिटभर चांगली परतवून घ्यायची आहे तेलावरती. त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. हिंग आणि मिरची परतवून झाल्यानंतर त्यामध्ये बरोबर 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगली उकळी येऊ द्यायची. इथे बघा किती खळखळ उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण बेसन टाकायचं आहे. बघा बेसन मी कशा पद्धतीनं टाकते. उकळीमध्ये हातानं असं थोडं थोडं बेसन टाकलं तरी चालू शकतं, किंवा तुम्हाला सवय असेल तर डायरेक्ट असं वाटीनं एका हातानं हळूहळू टाकत राहायचं आणि एका हातानं ढवळत राहायचं. बघा इथे एकसारखं ढवळल्यामुळे बेसन आपलं पिठल्यासारखं अगदी घट्ट झालेलं आहे. असं पूर्ण घट्ट होऊ द्यायचं आणि 1 मिनिटभर झाकण ठेवायचं. बेसन शिजायला पाहिजे. 1 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि एका ताटाला आपण तेल लावून घ्यायचं आहे. तेल काढल्यानंतर त्यामध्ये आपण बेसनचा सगळा गोळा त्यात टाकून घ्यायचा आहे. आणि गरम आहे तोपर्यंतच हाताने थापून घ्यायचं आहे. बघा इथे दाखवल्याप्रमाणे पटापट थापायचं आहे, म्हणजे घट्ट गोळा झाला तर आपल्या वड्या तुटू शकतात. म्हणून असं गरम गरम असतानाच आपण थापून घ्यायचं आहे. थापून झाल्यानंतर त्यावरती खोबरं आणि कोथिंबीर सुद्धा टाकायचे आहे. आणि पुन्हा जरा आपण थापून घ्यायचं, म्हणजे तेल पटकन निघणार नाही. खोबरं आणि कोथिंबीर वडीला चिटकवून राहील म्हणून थोडं वरनं थापून घ्यायचं. आवडत असेल तर तीळ किंवा खसखस जरी टाकली तरी चालू शकतं. चाकूच्या साहाय्याने ते आपल्याला आवडतील एवढ्या आकाराच्या वड्या आपण इथे पाडून घ्यायच्या आहेत. बघा इथे
बघा किती छान झालेली आहे वडी। एक मी काढून दाखवणार आहे। बघा इथे किती छान वडी निघलेली आहे, कुठेही आपली वडी तुटलेली नाही आहे। तर मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू।